मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आरक्षण सोडत बीड जिल्ह्याची आज झाली आणि या निवडणुका आता चुरशीच्या होणार आहेत। म्हणजे जवळजवळ सर्वसाधारण या जागा फार मोठ्या प्रमाणावर सुटलेल्या आहेत। काही आरक्षित जागा आहेतच, मात्र सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जी जागा आहे म्हणजे जे जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो पिंपळनेर आहे। म्हणजे असे 2-3 गट आहेत चर्चेत राहणारे चुरशीचे। मात्र पिक्चर क्लिअर आपण म्हणतो त्याला, ते क्लिअर काही प्रमाणामध्ये झाल्याचा पिंपळनेर जिल्हा परिषद गट हा क्लिअर झालेला आहे। म्हणजे इथं थोडीफार रस्सीखेच चुरशीची लढत होणारच आहे, मात्र उमेदवारी जाहीर होण्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत। आज घडीला स्थानिक लेवलला कुठल्याही प्रकारची युती नसेल, सगळ्याच पक्षाकडून मोकळीक दिली जाते। तुमच्या स्तरावर निवडणुका लढवा आणि त्यामुळे पक्षाचं कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा मग काही चौकटी राहत नाहीत। म्हणून स्थानिक लेवलला प्रत्येक उमेदवार हा आपल्या स्तरावर कशा प्रकारे निवडणूक खेचून आणता येईल, मतं खेचून आणता येतील, विजय कसा खेचून आणता येईल यासाठीचे प्रयत्न करत असतो। आणि म्हणून बीडच्या पिंपळनेर जिल्हा परिषद गटामध्ये काही चर्चेत असणारी नावं आहेत। त्यामध्ये परमेश्वर सातपुते जे आहेत आपल्यासोबत आहेत आणि ठाकरे गटाचे ते आहेत उमेदवारी। आज त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याचं ते सांगतायत। मात्र येणाऱ्या काळामध्ये काय बदल होईल हे सांगितलं जाईल। मात्र त्यांच्या विरोधामध्ये तोडीस उमेदवार असलेले भारतीय जनता पार्टीकडून 2 उमेदवार आहेत। मग तिकडं सुंदर चव्हाण असतील, बाळू पाटील असतील, म्हणजे यांची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होते आहे। म्हणजे त्यांचे फोटो, आता आपलीच उमेदवारी आपणच लढवणार, आपणच जिंकून येणार, असं सगळं जे आहे ते सोशल मीडियावर क्लिअर आहे। मात्र उमेदवारी कुणाला मिळणार भारतीय जनता पार्टीची यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे तो पिक्चर अजून क्लिअर झालेला नाही। मात्र इकडं परमेश्वर सातपुते यांचं ग्रीन सिग्नल आहे, ते माझ्यासोबत आहेत, ते इच्छुक आहेत आणि जागा आपलीच आहे, मीच जिल्हा परिषद सदस्य होणार असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून मी थेट त्यांच्याकडे आलो। तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत असे तुमच्या वतीनं, तुमच्या कार्यकर्त्यांकडून, तुमच्या हितचिंतकांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर तिकडं चर्चा सुरू केलेली आहे। काय परिस्थिती आत्ताची आहे, पक्ष कसा साथ देणार आहे? नमस्कार, मी या निवडणुकीकडे, ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषदची, ही खऱ्या अर्थाने जनतेची निवडणूक आहे। जी जनता ज्याच्या बाजूने असेल, मतदार राजा ज्याच्या बाजूने असेल, तो उमेदवार विजयी होईल। मागच्या निवडणुकीचं जर अनुषंगाने बघितलं तर मागच्या निवडणुकीचा वचपा काढण्याच्या ह्याने आणि एक फ्रेश चेहरा आहे आणि माझ्याकडं सर्कलमधून सगळ्या लोकांचं एक आश्वासक चेहरा म्हणून लोक माझ्याकडे बघतात। इतरांपेक्षा सर्वसामान्य, सर्व जाती धर्मांचे लोक माझ्यासोबत आहेत। सर्वसामान्यांचं काम करणं हाच माझा केंद्रबिंदू आहे। राहिला विषय तुम्ही पक्षाच्या बाबतीत बोलले तर पक्षश्रेष्ठी आमच्याकडे तिकिटाची काही रस्सीखेच असण्याचं काही कारण नाही जिल्हा परिषद गटामध्ये, आणि पक्षश्रेष्ठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील। त्यांची भूमिका, पक्षाची भूमिका जाहीर करून कॅन्डिडेट जाहीर करतील, त्याची पण मला काही अडचण येणार नाही। ते सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे ठरवतील, त्या पद्धतीने उमेदवार असणार आहे। त्याच्यात तुम्ही आता पक्षाकडून सगळे ॲक्सेस मिळतील किंवा मग तुम्हाला मिळतील, उमेदवारी मिळेल, काही अडचण नाही सांगितलं। मात्र काही इच्छुक उमेदवार तुमच्या समोर उभा राहतील, म्हणजे मग इतर पक्ष जे असतील, ही सगळी लढत, जसं तुम्ही आता सांगितलं की मागचा वचपा नेमका काय होता आणि कसं पोषक वातावरण तुमच्यासाठी असणार आहे मतदारसंघामध्ये पिंपळनेरच्या गटात? पिंपळनेर जिल्हा परिषद गट हा खूप मोठा, बऱ्याच गावाचा, 33 गावांचा जिल्हा परिषद गट आहे। एवढ्या मोठ्या गावामध्ये लोकांचं जिल्हा परिषद गटातले जर आपण बघितलं गणित, मतदारांची जर भूमिका बघितली, सर्वसामान्य लोकांची जर भूमिका बघितली, तर जो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडू शकतो, सर्वसामान्य लोकांच्या मदतीला पडू शकतो, सर्वसामान्यांचे कामं करू शकतो, अनेक कुठंतरी आपल्या सर्कलमधून चांगलं काम एखादा व्यक्ती करू शकतो, असं म्हणून माझ्याकडे लोकांची नजर आहे, लोकांनी पाहिलं जातं। आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याकडून मी आता ऐकलं, मी पण बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर खूप लोकांचा मला प्रतिसाद आहे, खूप लोकांचा मला पाठिंबा आहे। मतदार राजा आणि जनता हीच माझी खरी ताकद आहे आणि त्यांच्या जीवावरतीच मी या निवडणुकीला सामोरे जाणार। मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका ह्या रेंगाळल्या होत्या, लांबणीवर गेल्या होत्या, मात्र काही प्रश्न प्रलंबित आहेत। आत्ताच जी काही अतिवृष्टी झाली, फार मोठ्या प्रमाणे आसमानी संकट शेतकऱ्यांवर आहे, नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालं। आता याचे पंचनामे आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या भविष्यामध्ये करता येतील, मात्र सत्ताधारी सरकारकडून ह्या सगळ्या गोष्टी किती प्रमाणात केलेल्या आहेत? तुमच्यासाठी काय आव्हान असणार आहे? लोकांनी तुम्हाला का मतं द्यावी, काय घेऊन तुम्ही जाणार आहेत लोकांकडे? आताचं जर शेतकऱ्यांचं बघितलं आपण, आपत्तीमधून शेतकरी बांधव आमचा सावरतोय। या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। भरीव पद्धतीची, ज्या पद्धतीने पंजाब सरकारने शेतकऱ्यांना तातडीची हेक्टरी 50,000 रुपयांची मदत दिली, तशी आमची अपेक्षा होती। हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत राहील, किमान शेतकऱ्याला तरी फसवणार नाही
आणि ह्यांनी जे निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू, तर आम्हाला वाटलं होतं 100% कर्जमुक्ती करील, परंतु अजून सरकारने अशी काही कुठली घोषणा केलेली नाही. आणि मदतसुद्धा एक सरकार तुटपुंजी मदत देऊन नरेगाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनीला आम्ही 3 लाख देऊ, 3.5 लाख रुपये अशा वल्गना करत आहे, हे साफ 100% चुकीचं आहे. आमच्यासमोर माझं एकच असेल ध्येय धोरण की मी या निवडणुकीला सामोरे जात असताना मी माझ्या अगोदर सहकाऱ्यांना विचारणार, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मतं जाणून घेणार, मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये भेटी घेऊन मतदारांचे मतं जाणून घेणार, मतदार, सामान्य जनता, सर्वसामान्य मतदार आणि माझे सर्व सहकारी यांनी मला 7 खंबीर दिल्यानंतर, ह्यांच्याशी बोलल्यानंतर, ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. जिल्हा परिषद तुमच्या पिंपळनेर गटामध्ये काय समस्या आज तुम्हाला जाणवतात? तुम्ही नेहमी जात असता, तुम्ही तिथंच गाव आहे, तुमच्या रस्त्यावरच आहे. काही समस्या आहेत का रस्त्यांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, सोडवण्यात ते मागचे नेते किंवा मग सरकार सोडवण्यास असमर्थ ठरलेलं आहे? भविष्यात काही प्रश्न आहे तुमच्याकडे, ते तुमच्या स्वप्नांमध्ये आहेत, शेतकऱ्यांसाठी काही करायचे असं सांगणं आहे, तुम्हाला काही सांगायचं आहे? खूप मोठे प्रश्न आहेत. मागील जे जिल्हा परिषदचे मेंबर होते, ज्यांना लोकांनी अपेक्षेने निवडून दिलं, मतदारसंघातला विकास करावा, जिल्हा परिषद गटातला पूर्ण जिल्हा परिषद गटाचा विकास करावा, परंतु त्यांनी त्यांचं गावच म्हणजे जिल्हा परिषद गट, पिंपळनेर सर्कलमध्ये 33 गावाला कुठल्या योजना काय राबवायच्या असल्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या आणि स्वतःच्या गावात राबवायच्या. म्हणजे ज्या व्यक्ती जिल्हा परिषद मेंबर झाला आहे त्यांना मी जिल्हा परिषद मेंबर झालो हे कळलंच नाही 5 वर्षे. त्यांनी जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक गावात लोकांच्या अपेक्षा होत्या की बाबा आपल्या सर्कलचं प्रतिनिधित्व जे करतात त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचे रस्त्याचे प्रश्न असतील, अनेक अडचणीचे प्रश्न असतील, ते आपले मार्गी लागले जावात, किंवा कुठल्या योजना आल्या तर ते सर्कलमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या पाहिजे प्रत्येक गावाला. त्या न करता एक संघ करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या योजना आपल्या गावात वळवण्याचं काम विद्यमान पहिले जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी केलं. म्हणून लोक अशा लोकांना आता कटाळलेले आहेत. त्यांना माहीत आहे की हे लोक सर्कलमध्ये सगळ्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पिंपळनेर सर्कलमधील रस्ते असतील, जिल्हा परिषदच्या शाळा असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे ज्याच्यावरती पिंपळनेर सर्कलमध्ये गेले 2 दशकापासून राजकारण झालं, तो प्रश्न म्हणजे पहिलं होतं आमच्या लोकांना सांगितलेलं की आपण अप्पर कुंडलिका प्रकल्प करतोय. अप्पर कुंडलिका प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपळनेर सर्कलचं नंदनवन होईल, पाणी आणलं जाईल. त्याच्या माध्यमातून अनेक लोकांनी आमदार होण्याचं स्वप्न बघितलं, आमदार झाले, मंत्री झाले, परंतु ते धुळीस लोकांचं मिळवलं. दामोदरवाडीचा प्रकल्प झाला नाही आणि पिंपळनेरकरांची तहान आणखी भागलेली नाही. परंतु मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना मी पिंपळनेर सर्कलचा प्रामुख्याने त्यांच्याकडे हा पाण्याचा प्रश्न मांडला आणि त्याच्यामधून मी ते पहिलं ज्यावेळेस हा डॅम झाला, कुठला जो ह्याला डॅम झाला, वडवणीच्या तिथला जो डॅम झाला कुंडलिका प्रकल्प, तर त्या प्रकल्पामधून सोन्नाखोट्याचा जो प्रकल्प झाला तर त्या प्रकल्पामधून पिंपळनेरला पाणी आणण्याची तरतूद सर्वेमध्ये होती. पिंपळनेर ग्राह्य धरून की सोन्नाखोट्याच्या तिथून बंदिस्त नलिकेद्वारे म्हणजे पाईपलाईनद्वारे पाणी मनेरवाडीला टाकायचं, मनेरवाडीतून शिफ्ट करून पाणी लिंबारोई पिंपळनेर सर्कलमध्ये लिंबारोईपर्यंत टाकायचं, असे सगळे डॅम भरून पिंपळनेर सर्कलला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची संरचना सर्वे त्याचा केला होता. परंतु कालांतराने त्याच्यात राजकारण वेगळं आलं आणि त्या लोकांनी पाणी पळवण्याचं काम केलं. त्याचं पूर्ण पाणी वरच्या भागाला मिळालं, जे की सोन्नाखोट्याच्या बाजूचा जो भाग आहे, जो वडवणीचा भाग आहे तिकडंच गेलं आणि पिंपळनेर आमचं मनेरवाडी असेल, नाळवंडी सर्कलचं काही भाग आणि पिंपळनेर सर्कल ह्या पाण्यापासून वंचित राहिलं. येणाऱ्या काळामध्ये मी जर लोकांच्या आशीर्वादातनं, जनतेच्या मतातनं जर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद मेंबर झालो तर हा प्रश्न मी प्रामुख्याने तडीस नेण्याचं काम करणार की जेणेकरून माझ्या सर्कलमधील सर्व शेतकरी बांधव हे खूप मेहनती आहेत. शेतकरी असतील, मजूर असतील, हे खूप लोक पिंपळनेर सर्कलचे मेहनती लोक आहेत आणि ह्यांना जर चांगल्या पद्धतीचं पाणी आणि सर्वसमावेशक उद्योगधंदे करण्यासाठी जर आपण काही सुविधा ह्यांना जर पुरवल्या तर पिंपळनेर सर्कल हे सगळ्यात नंबर 1चं उत्पादन करणारा सर्कल असेल आणि म्हणून माझ्या डोक्यात ती कल्पना आहे. दुसरी एक प्रश्न आहे आणि त्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की आताच तुम्ही त्या पाणी वळवण्याचा प्रश्न उपस्थित केला, त्यावर मला लक्षात आलं की आता मागच्या काळामध्ये जो काही अतिवृष्टीचा पाऊस झाला
सगळ्या जमिनी वाहून गेल्या. बरोबर. आमच्या परिसरामधलं पडलेलं पाणी सगळं वाहून गेलेलं आहे. मग कुठं बंधारे असतील नसतील, बंधारे जर केले असतील, मला वाटतं पिंपळनेर सर्कलमधून जवळूनच एक नदी आणि 2 जे आहे ते ओढे फार मोठे जातात, तिथून पाणी असते. त्या ओढ्यांवर जर काही बंधारे झाले असतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा मग विधानसभेच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून निधी खेचून आणला असता, तसं काही झालेलं दिसत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात का? आणि येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी तुम्हाला, जसं तुम्ही पाण्याचा प्रश्न मिटवला, बंधारे करून पाणी आडवा जिरवा आणि ती नंतर शेतकऱ्यांना फायदा होईल, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करता येईल? नाही, आता हे सगळं विकासात्मक करत असताना, काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी जशा अडचणी येतील, जिथं काय केलं पाहिजे, त्या गावाचं भौगोलिक क्षेत्र कसं आहे, तिथली परिस्थिती काय आहे, तिथं काय केटीवार बंधारा केला पाहिजे का समांतर बंधारे केले पाहिजे, सलग बंधारे केले पाहिजे का, तिथली भौगोलिक परिस्थिती बघून सर्वे करून त्या पद्धतीने त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता ज्या ठिकाणी मोठी नदी आहे, छोटा नाला असेल तर साखळी बंधारे केले पाहिजे. मोठे जर नदी असेल, ज्याला जास्त पाणी येणार आहे, तिथं चांगल्या पद्धतीचे केटीवार बंधारे केले पाहिजे. केटीवार बंधाऱ्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं पाणी स्टोरेज होतं आणि त्याचा बऱ्याच अंशी भागाला फायदा होतो. 100 एकर शेती चांगल्या पद्धतीने ओलिताखाली येते. असे अनेक वेगवेगळे, तेवढंच नाही तर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न आहेत. पिंपळनेरला PSC झाली, परंतु त्या ठिकाणी लोकांना सुविधा मिळत नाहीत. पिंपळनेर एवढं मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे आणि आज जिल्ह्याचं राजकारण करताना गणपतीचं पिंपळनेर, बीड तालुक्यातलं पिंपळनेरला सोडून राजकारण कुठलं केलं जात नाही. मातभर लोक पिंपळनेर सर्कलमध्ये असताना सुद्धा अनेक समस्यापासून लोक आज ही कोसो म्हणजे अडचणीत आहेत. अनेक त्यांचे प्रश्न मिटलेले नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांनी ती मला जर संधी दिली तर मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं निश्चित मानाने मी चांगल्या पद्धतीचं काम करेल, हा माझा विश्वास आहे. थँक्यू. तर अशा प्रकारची ही रंगत असेल. म्हणजे मी काउंटर प्रश्न यासाठी विचारला नाही की समोरचा उमेदवारच अजून निश्चित झालेला नाही. आणि यांच्याकडून मी सुरुवातीला म्हणजे बोलत असताना त्यांनी सांगितलं की पक्षाची काय अडचण नसणार आहे, मी प्रभावी तिथं उमेदवार आहे, माझ्यापेक्षा वेगळा कोणी प्रभावी उमेदवार तिथं असेल तर त्याचा विचार केला जाईल. मात्र सध्या तरी मी प्रभावी आहे आणि म्हणून सध्या उमेदवारी माझीच आहे. आणि त्यामुळं मला इथून लोकांनी जर आशीर्वाद दिला, म्हणजे जिल्हा परिषद गटामधून जर मला आशीर्वाद दिला तर मी नक्की विकास कामं करेल. त्यांनी 2-3 मुद्दे सांगूनसुद्धा दिले की मग त्या उर्ध्वकुंडलिकाचं पाणी आणणं असेल किंवा मग तळ्यांचं खोनीकरण असेल किंवा मग बंधारे करणं असेल, गावातले क्षेत्ररस्ते असतील, मागच्या नेत्यांनी जे आहे ते काही चुका करून ठेवल्या ते दुरुस्त करणं असतील, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये केल्या जातील. मात्र सत्ता देणं गरजेचं आहे, निवडून आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून जनतेवर त्यांनी विश्वास टाकलेला आहे, त्यांच्याकडे सगळं सोपवलेलं आहे. तुम्ही जर जनता जनार्दन म्हणून मला निवडून दिलं तर विकास कामे नक्कीच करेल, असं इथं परमेश्वर सातपुते यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.